कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी आशिकेश. निफ्टीविषयी बोलू काही. जसं आपण डिस्कस केलं तर मंडेला की DXYची मुवमेंट येणं एक्सेप्टेड आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये 3 डेज लगातार पॉझिटिव्हनेस आपल्याला पाहायला मिळते. आज एक्सपायरी असून सुद्धा मार्केटने एक चांगली अपसाईडची मुवमेंट दिलेली आहे. बेसिकली जसं आपण डिस्कस केलं तर की जी स्पेसिफिक लेवल होती त्या लेवलच्या नंतर एक क्लोजिंग बेसिसवर अपसाईड एक्सेप्टेड होती. तर आत्ता सध्या निफ्टीमध्ये काय आहे, एक लॉंग टर्मचा फर्स्ट व्ह्यू पाहूया, त्याच्यानंतर उद्यासाठी आपण काय आहे हे पाहूया. तर बेसिकली निफ्टीमध्ये जर तुम्ही एक फॉर्मेशन बघताल तर एक ट्रेंड लाईन जर तुम्ही बघताल तर इथून ही ट्रेंड लाईन जी आहे बेसिकली एक कंटिन्युअस रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळते कुठे ना कुठेतरी. 4 एप्रिल 2022ची ही जी ट्रेंड लाईन आहे ती ऑलमोस्ट ती ब्रेक झाल्याच्या नंतर मार्केटने ऑलमोस्ट 13.9%ची रिटर्न दिली. त्याच्यानंतर ही एक ट्रेंड लाईन जी आहे मार्केटनी ती 1 डिसेंबर 2022ची ही जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेकआउट झाल्याच्या नंतर मार्केटनी ऑलमोस्ट 13.77%ची रिटर्न्स मार्केटनी किंवा एक पॉझिटिव्हनेस मार्केटमध्ये आली. त्याच्यानंतर सेम सिनेरिओ 14 सप्टेंबर 2023मध्ये सेम ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाल्याच्या नंतर मार्केटने 13.37%चे मार्केटने रिटर्न दिलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहताल आत्तापर्यंत ह्या आपण ऑलमोस्ट 1 2 3 4 ट्रेंड लाईन बघितल्या आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ही सर्वात मोठी ट्रेंड लाईन आहे. आणि जर इथून 13% जर आपण एक्सेप्ट करतोय तर ऑलमोस्ट न्यू हायच्या आसपास मार्केट येऊन कुठे ना कुठेतरी थांबत आहे. ट्रेंड लाईन कशी, जर ही ट्रेंड लाईन किंवा याला चॅनल पॅटर्न सुद्धा आपण बोलू शकतो. बेसिकली तुम्ही पाहताल तर हा फर्स्ट एक हा एक इथे सर्कल आहे, सेकंड इथे टच, सेकंड टच, इथे थर्ड टच आणि इथे हा फोर्थ टच जो आहे बेसिकली मार्केटनी या झोनमध्ये मार्केटनी हा ब्रेकआउट दिलेला आहे. जर लॉंग टाईम फ्रेममध्ये जर पाहतोय तर 4 टचच्या नंतर एक मार्केटनी हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट करून एक अपसाईडची रॅली देणं एक्सेप्टेड आहे ॲज पर द ट्रेंड लाईन जे आपण सिनियरो बघितले 4 सिनियरोनुसार. बेसिक काय होते पाहूया. हे झालं लॉंग टर्मचा व्ह्यू, बेसिकली व्ह्यू हा झाला लॉंग टर्मचा व्ह्यू. ट्रेंड लाईन हे जर आपण छोटे टाईम फ्रेमवर पाहतोय, बेसिकली फ्रायडेचा दिवस आहे, मार्केटनी लगातार 3 डेज लगातार मार्केटनी पॉझिटिव्ह रॅली दिलेली आहे. त्या बॉटमपासून जर तुम्ही पाहताल तर मार्केटने ऑलमोस्ट 776 पॉईंटची रॅली, ऑलमोस्ट 3.46%ची रॅली दिलेली आहे मार्केटने. तर कुठे ना कुठेतरी थोडंफार करेक्शन किंवा प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये येऊ शकते का, तर आन्सर आहे कुठे ना कुठे जर थोडीफार प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते मार्केटमध्ये. तर उद्यासाठी लेवल काय असतील बेसिकली, तर फर्स्टचं मार्केट इथून डाऊन येतं आहे किंवा गॅप डाऊन ओपन होतं आहे तर कुठे ना कुठेतरी आपल्याला 23,090ची लेवल, आपल्याला ही लेवल पाहायला मिळेल. आणि ही जर ब्रेक होते तर कुठे ना कुठेतरी 23,021ची लेवल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते. आणि अपसाईड जर मार्केट हा ब्रेक होतं आहे, ब्रेक होईल तर एक मार्केटसाठी 23,250ची लेवल जी आहे ती खूप इम्पॉर्टंट झोन मार्केटसाठी प्ले करेल. आणि त्याच्यानंतर हा एक झोन जो आहे 23,400 ऑफसाईडला, 23,400चा झोन एक रेजिस्टंट 2 म्हणून काम करेल. तर बेसिकली पॉईंट्स जे आहेत ते मार्क करा, लेवल्स आहेत ज्या मार्क करा, नोट करा, ट्रेड करा. थँक्यू सो मच.